हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. सो आजचा व्लॉग सुरू करते आहे संध्याकाळी. ऑफिसचा दिवस संपून आत्ताच घरी आली आहे. सध्या थोडं घर ना शांत आहे, शांत वाटतं आहे, कारण माझं बाळ ना ते माझ्या आईकडे आहे. त्याची आठवण येते आहे, पण कधी कधी परिस्थितीनुसार असे छोटे चेंजेस करावे लागतात. पण एक गोष्ट मी नेहमी मनात ठेवते, लाईफमध्ये कधीही काही असलं तरी पॉझिटिव्ह राहण्याचा छोटासा प्रयत्न करत राहायला हवा. म्हणून आजची संध्याकाळ थोडीशी सिम्पल पण प्रोडक्टिव्ह ठेवायची. थोडी क्लिनिंग, थोडंसं घर आवरणं आणि तुमच्यासोबत थोडंसं बोलणं हेच करायचं आहे. चला तर मग आजचा व्लॉग सुरू करूयात. आल्या आल्या पहिला घरात हातात झाडू घेतला, कारण 2 दिवस घर बंद होतं आणि खूप सारी घरात धूळ होती. त्यामुळं पहिलं झाडून पुसून मग नंतर झाडांनासुद्धा पाणी घातलं व्यवस्थित, कारण झाडंसुद्धा सुकायला लागली. आणि इथे ना झाडांवरती म्हणजे मी काही दिवसांपूर्वी हे झाड पूर्णपणे कापले होते, कारण खूप मिलीबग्स झाले होते ह्याच्यावरती. पण काय माहिती ते परत आलेत. आता खूप टेन्शन आलं आहे मला, कारण पूर्ण झाडावरती हे झालं ना की झाड पूर्णपणे मरायला लागतं, ह्याला फुलंही येत नाही. सो आता मला ह्याच्यावर नक्कीच काहीतरी चांगला तोडगा काढावा लागणार आहे. आणि छान छाटल्यानंतर हे छान फुटलेत पण बरं का, पण मिलीबग जायचं नाव घेत नाही आहे. त्याला काय करावं? तुमच्याकडे नक्की काही ऑप्शन असेल तर मला सांगा. आणि ते रोजचं झाड माझं मरायला लागलं आहे, काय माहिती कसं काय, पण एकदमच सुकायला सुरुवात झाली आहे ह्याची. बघूयात, ह्यालासुद्धा थोडंसं खत टाकणार आहे मी थोड्या वेळानं, म्हणजे ह्याला पूर्णपणे जिवंत करता येते की नाही काय माहिती. हे तर पूर्णपणे गेलं आहे, म्हणजे लिटरली तुटतंयच हे लिटरली. आता हे पण माझं पूर्ण गेलं आहे. हे काय होतं आहे, मम्मीकडे येणं जाणं हे जे होतं आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण झाडांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सो तरी मी मोजकीच ठेवली आहे, कारण मला माहिती आहे मी गेल्यानंतर ह्यांच्याकडं कुणाला बघणार नाही. बघा, हे पण गेलेलं आहे पूर्ण माझं. चला असो, हे असं काहीतरी माझ्या झाडांचं झालेलं आहे. बघू आता ह्यांना इम्प्रूव्ह कसं करता येईल. ऑफिसनंतर घरी आल्यावर खरंच खूप थकवा येतो, पण घरी आल्यावर ना खूप मन शांत होतं. खरं तर बाळ असतं ना तेव्हा घरात इतका गोंधळ असतो, टॉयज इकडं तिकडं खेळणं हसणं, आणि त्याच्यात कसा वेळ निघून जातो पण कळत नाही. पण आता हे सगळं नाही, म्हणून घर थोडंसं शांत वाटतं आणि त्याची पण खूप आठवण आली की तेव्हा थोडंसं हसूही येतं. चला तर मग आधी थोडीशी क्लिनिंग करून घेतली. आणि काय होतं, घर दिवसभर बंद असतं आणि त्यामध्ये पण मी 2 दिवस मम्मीकडे गेल्यावरती आवरावर ही थोडीशी असतेच. सो त्यामुळं ना पहिली ही आवरावरच करावी लागते घरातली, आणि मग किचनकडे यायला लागतं. सो मला पर्सनली असं वाटतं की घर स्वच्छ असलं ना की मनसुद्धा शांत होतं. आणि बाळ जेव्हा असतं ना, जेव्हा मी क्लिनिंग करते ना, ते माझ्या सारखं पुढे मागं फिरतं. हेच मला फरशी पुसताना आठवलं की तो इतका मध्ये अधे फिरतो ना माझ्या. त्यात पण टॉईज भरून ठेवली की परत दुसऱ्या मिनटाला ती टॉईज बाहेर असतात भरलेलीसुद्धा. मग पुन्हा सगळं आवरावं लागतं. पण आता क्लिनिंग पटकन होते आणि त्याचा तो खोडकरपणासुद्धा मिस होतो आहे. तुमच्या घरी पण असंच होतं का? लहान मुलं असली की क्लिनिंग जरा जास्तच होते ना? मला पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल. चला तर मी इथं पहिलं किचन जे आहे ते मी थोडंसं क्लीन करून घेतलं लिक्विड टाकून, कारण हे 2 दिवस बंद असल्यामुळे इथंसुद्धा धूळ असणार, म्हणजे थोडीच होती, अशी काही फारशी नव्हती. पण ते पुसून घेणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण डिरेक्टली आपण स्वयंपाकाला नाही लागू शकत. सो ते करून घेतलं मी पहिलं. सो ऑफिसमधून येता येता पहिलं मी दूध आणते, कारण सकाळचं दूध आमच्या इथं जवळपास कुठे मिळत नाही, आणि डेअरीचंच आणते मी युजली. पिशवीचं दूध म्हणजे आपण जे पॅश्चराइज्ड मिल्क असतं ते काय मी आणत नाही. आजकाल किती
किती मिक्स येतं त्याच्यामध्ये, काय काय टाकतात माहीत नाही आपल्याला आणि तेच आपण पितो किंवा बाळांना देतो. सो मी प्रेफर करते डेअरीमधून आणायचं आणि ते तापवून घ्यायचं. आमच्या इथं फार उत्कृष्ट डेअरी आहे जिथं पॅश्चराईजसुद्धा करत नाही, रॉमध्ये मिल्क मिळतं. त्यामुळं ते ब्लेस्ड वाटतं कधी कधी ह्या गोष्टीसाठी. चला तर मग भाजी काय करायची इथून प्रश्न होता, कारण फ्रीज पूर्णपणे खाली होता. पण बाय लक मला आठवलं की मी वांगी आणली मम्मीकडून येता त्यामुळे मी वांग्याची भाजी करायला ठरवली. सो मी तर वांगी कट करून घेतली, साफ करून घेतली मस्तपैकी आणि त्याची भाजी बनवायला सुरुवात केली. हा जो कढीपत्ता होता, मी लास्ट ब्लॉगला आय गेस सांगितलं होतं की माझ्याकडे एक्स्ट्रा आला आहे. सो मी हा जवळपास शुक्रवारी हा सकाळी पॅक केला होता आणि एकदम फ्रेश आहे. आज आहे सोमवार. सो ह्या 4 दिवसात अजिबात म्हणून काळा पडलेला नाही आहे, एकदम फ्रेश राहिलेला आहे. ही ट्रिक म्हणजे माझी फायनल म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे. काही नाही, जस्ट तुम्हाला ह्याच्यावरती टिश्यूज ठेवायचे, खाली आणि वरती टिश्यूज ठेवायचे. एकदम फ्रेश राहिला आहे म्हणजे 4-5 दिवसात तरी कोमेजतोच. सो ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता फ्रेश ठेवण्यासाठी. हीच ट्रिक तुम्ही जर कोथिंबीरीला सुद्धा यूज केली तरी ती छान फ्रेश राहते बरं का. आता संध्याकाळी घरी आल्यावरती टेस्टी काहीतरी बनवायला मला फार आवडतं बरं का. पण सिम्पलमधलं जेवण म्हणजे असं फार रोटी नान असं बनवायचं प्रत्येक दिवशी हे काही फार मोठा टास्क असतो. पण आपल्याच म्हणजे नाही का रोज आपण जे सिम्पल जेवण खातो त्यात पण छान मस्त जेवण बनवायचं असं माझा रोजचा प्लॅन असतो. सो इथं मस्त मी तूर डाळ मस्त भिजत घालून वाटण करून मी इथं वांग्याची भाजी बनवली होती, की सुंदर झाली होती. सो आता इथे भाजी करायला तर घेतलीच, तुम्ही बघितलंच मी वाटणसुद्धा वाटलं. आणि काय होतं, ऑफिस आणि घर हे कधी कधी मॅनेज करताना इतकी तारेवरची कसरत होते ना, अतिशय थकवा येतो. पण कधी कधी आपणच पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला ना तर हे सगळं हलकं वाटतं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी, कारण माझा जो जॉब आहे तो बऱ्यापैकी स्टँडिंग आहे. मी मला 6 ते 7 तास तरी माझं स्टँडिंग असतं आणि आल्यावरती घरी येऊन परत स्टँडिंग करून स्वयंपाक करायचा हे खूप मोठं टास्क असतं. पण ते मॅनेज करताना ना आपण स्वतःलाच पॉझिटिव्हनेस द्यायचा आणि हे काम करायला घ्यायचं. आणि त्यातल्या त्यात एक असं माझं की मी जेव्हा ऑफिसवरून येते की मी 1 मिनटंसुद्धा बसत नाही, हे मला माहिती आहे. जर मी 1 मिनटं जर बसले ना तो 1 मिनटाचा 2 तास कधी होतं ना ते सुद्धा मला कळत नाही माझ्या बाबतीत. सो मी आल्या पहिलं मी किचनकडं किंवा बाकीच्या कामांच्या लिस्टनुसार मी कामं करायला सुरुवात करते, कारण मग नंतर माझ्याच्यानं काहीही काम होत नाही. चला हेच बोलता बोलता माझी तर भाजीसुद्धा मस्त टाकून झाली आहे. नंतर मग मी दही लावलं, कारण दूध गरम झालं होतं. आजकाल ना उन्हाळ्यात ताक प्यायची आता सवय लावली आहे मी, कारण ते गरजेचं आहे. लिक्विड इंटेकसुद्धा गरजेचं आहे. इतकं ऊन वाढलं आहे बाहेर, काही त्याला लिमिट नाही. सो इथं मी घरीच दही लावते. सोमवारी माझ्याकडं कंपल्सरी दही आणि दूध येतंच. सो मस्त मी दही लावलं, विरजन म्हणजे दहीच टाकलं मी. आणि इथे मस्त घट्ट दही लागतं कारण डेअरीचं दूध असतं. आणि साईड बाय साईड मग नंतर भाकरीसुद्धा करून घेतली. आता इथं झालं काय, कारण इथे भाकरीचं पीठ झालं होतं फार खूप दिवसाचं म्हणता येईल. आणि इथं भाकरी माझ्या चिरटत होत्या. सो छान मळूनही घेतलं गरम पाण्यात, पण ते होत होतं, त्या चिरटत होत्या. पहिली माझी पूर्णपणे तुटली, मी किती दाखवली नाही कारण मला माहिती आहे माझं पचका होणार. पण मग दुसऱ्या भाकरीपासून खूप छान भाकरी झाल्या त्याच्या, व्यवस्थित मळून घेतल्यानंतर, आणि मग छान झाली ती. ही एक
एक सवय आहे माझी, म्हणजे जेव्हा पण स्वयंपाक होईल ना तेव्हाच मी किचन साफ करून घेते, जेणेकरून जेवण झाल्यानंतर फक्त भांडी घासायचं आणि झोपायचं, कारण नंतर लोड येत नाही. आणि अशाच छोट्या छोट्या स्मार्ट टिप्स वापरल्या ना आपण की आपली कामंसुद्धा झटपट होतात. त्यामुळं ना म्हणजे बघा, मी तुमच्याशी बोलते आहे पण माझ्या हाताची झटपट म्हणल्यावरती चुटकी वाजली. सो ही काहीतरी सवय आहे. चला मग इथे माझं किचनसुद्धा साफ झालेलं आहे. इथे मस्त भाजी भाकरीचा बेत झालेला आहे. सुंदर अशी ही रस्स्याची वांग्याची भाजी तूर डाळ टाकून, कुणाकुणाला आवडते, मला तो फार आवडते. आणि मस्त त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी. आणि हे सगळं झाल्यावरती आज माझं एक्स्ट्राचं हे काम होतं रिफिलिंगचं, कारण जे माझं लॉन्ड्री सोप किंवा लिक्विड सोप, डिशवॉश सोप हे सगळं जे होतं ते मला रिफिल करायचं होतं. सो इथं मी पहिलं माझं जे लॉन्ड्रीचं लिक्विड होतं, हे माझं वॉशिंग मशीनचं जे लिक्विड होतं ते भरून घेतलं. हे मी मोठे मोठे पाउचेसच आणते युजली, कारण ह्याच्यामध्ये फार बचत होते असं मला वाटतं. कारण जर कंपॅरिझन तुम्ही केलं ना, ते 500 ml ची बॉटल आणि युजली आपण हे 2 लिटरचं जर पॅकेट आणलं तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक येतो पैशानुसार. सो तुम्ही पण नक्की कंपॅरिझन करा आणि मग करा, कारण ही स्मार्ट बचत आहे असं म्हणता येईल. आणि त्यानंतर ज्या काही माझ्या डाळी होत्या त्यासुद्धा मी रिफिल करून घेतल्या. काही दिवसांपूर्वी मलाच आठवलं नाही हे पॅकेट कुठं ठेवले होते मी, आणि ते मला अचानक सापडले. आणि मला आठवलं की मी एका बाजारातून एका शेतकरी काका होते ते, आणि त्यांच्याकडून मी मूग डाळ वगैरे घेतली होती आणि ते मी विसरून गेली होती ते एका डब्यात ठेवून. म्हटलं ते पहिलं रिफिल करून घेतलं. आणि इथे मी रवाचं पॅकेटसुद्धा फोडलं आणि त्यामध्ये मला आळ्या भेटल्या, म्हणजे जाळी लागली होती. आळ्या नव्हत्या, जाळी लागली होती. म्हटलं साईड बाय साईड ते सुद्धा काम पूर्ण करून घेतलं, म्हणजे तो चाळून नीट व्यवस्थित फ्रीजमध्ये डंप केला. कारण फ्रीजशिवाय ह्याला आता हे नाही, मला चांगलं माहिती आहे. जर तो बाहेर ठेवला गेला असताना तर अजून जाळ्या झाल्या असत्या. सो हे मी फ्रीजमध्ये ठेवणंच प्रेफर केलं. सो हे माझं लास्टचं काही काम होतं, धुतलेली कपडे वाळत घालणं. कारण आता माझी रात्रीची कपडे धुतली जातात, सकाळचं मशीन लावायचं आणि कपडे वाळत घालणं हे म्हणजे मला पॉसिबल होत नाही. सो हे कपडे वाळत घातले आणि वाळलेल्या कपड्यांची सुद्धा घडी घालून कबडमध्ये ठेवली. तर अशी होती माझी आजची सिम्पल संध्याकाळ. कधी कधी ना लाईफ परफेक्ट नसतं, रुटीन बदलतं, पण आपण पॉझिटिव्ह राहण्याचा छोटासा प्रयत्न जर केला ना तर दिवस नक्कीच चांगला जातो. माझं बाळ सध्या आईकडे आहे, त्याची आठवण. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. पॉझिटिव्ह राहणं किती इम्पॉर्टंट आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट नक्कीच मला पुढे नेईल आणि छोटंसं पॉझिटिव्हनेससुद्धा मला वाढवेल म्हणजे माझ्या रुटीनमध्ये. चला तर मग भेटूया आपण अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.